जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कॅलिग्राफी लोगो कसा तयार करायचा हे आपण आज शिकवणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असं आपण अशाच प्रकारचे ट्युटोरियल, बॅनर एडिटिंग व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या व्हिडिओला। लोगो तयार करण्यासाठी तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे, पिक्सेल लॅब आणि युनिकोड पॅड नावाचं हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। तर या दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपला जो एक फोंट दिलेला आहे तुम्हाला तो फोंट तुम्ही डाउनलोड करून घ्या। त्यानंतर तो फोंट डाउनलोड केल्यानंतर झिप फाईलला एक्स्ट्रॅक्ट करायचं। त्यासाठी ZArchiver ॲप्लिकेशन ओपन करायचं किंवा तुम्ही फाईल मॅनेजरमधून पण एक्स्ट्रॅक्ट करू शकता फाईल। झिप फाईलवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आणि हे जे मटेरियल आहे आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे मित्रांनो, तुम्हाला हे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर युनिकोड नावाचा ॲप्लिकेशन ओपन करायचं। इथे फोंट कसा ॲड करायचा, तर इथे फोंटवरती क्लिक करायचं आणि इथे सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून आपला फाईल मॅनेजर किंवा ZArchiverमधून तुम्ही फोंट इम्पोर्ट करून घ्या। तर मी इम्पोर्ट केला आहे ऑलरेडी। आता मी तुम्हाला एक लोगो तयार करून दाखवतो। फॉर एक्झाम्पल याला कॉपी करायचं, समोर तुमचं समजा सर्वात अगोदर कॉपी करून घ्यायचं। पिक्सेल लॅबमध्ये आपला फोंट जो आहे दिलेला तो फोंट आपण डाउनलोड म्हणजे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बॅकग्राऊंडला आपण ब्लॅक लेअर सिलेक्ट करायची। ओके, तर इथे टेक्स्टवरती क्लिक करायचं आणि इथे आपण जे टेक्स्ट कॉपी केलं होतं ते इथे पेस्ट करून टाकायचं। समोर एक स्पेस द्यायची आणि लास्टला एक स्पेस द्यायची। त्यानंतर AB फोंटवरती क्लिक करायचं आणि आपण जो फोंट दिलेला आहे ते इथून इम्पोर्ट करून तुमचं फोंट सिलेक्ट करून घ्यायचं। तर बघू शकता आता त्याची साईज थोडीशी वाढवून घ्यायची। त्यानंतर इथे पॅडिंगवरती क्लिक करायचं। तर बघू शकता आपला एक नाव इथं तयार झालं आहे। आता मी समोर ग्राफिक्स लिहितो, सर्व खोलून टाकायचं। त्यानंतर कॉपी करून घ्यायचं, पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं, लेअरला कॉपी करायचं आणि इथे पेस्ट करून टाकायचं। याला इकडे साईडला अशा प्रकारे प्रॉपर तुमच्या मताने ॲडजस्ट करून घ्यायचं। बघू शकता आपला एकदम खतरनाक कॅलिग्राफी लोगो तयार झाला आहे मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।